12 चेंडू 23 धावा. ऑफ टर्मच्या दिशेला उसळ घेणारा चेंडू भन्नाट वेगात निघून गेला. 11 चेंडू 23 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटिंग करतो तो विजय आल्हाट. नावात विजय आहे त्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडला विजयाचा संदेश घेऊन संदेश गाजरे आलाय असं वाटतंय, कारण षटकार त्याने फार लांबवरचा खेळलाय. 11 चेंडू 23. अनिल माळी टू विजय. शॉर्ट पिच चेंडू तर हवेमध्ये विनाकारण उंच खेळलाय. अनिल माळी चेंडूच्या खाली. सामना येतोय 10 चेंडू 23 धावांवर. पहा, तुम्हाला मी सांगितलं शिट्या आरोळ्या टाळ्या गडबड गोंधळ तुम्हाला बरंचसं काय ऐकायला मिळणार. चला चला पटपट या फलंदाज. विनंती आहे, तुम्हाला असं वाटेल विनाकारण सगळे आम्हाला घाई करतायत, परंतु ती गरज आहे आता सध्याच्या काळाची. मगाशी त्या ठिकाणी त्या गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या पायावर चेंडू पडला. हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. मैदानावरती 51 जणांनी मोबाईल बाहेर काढून ते पाहत होते खरंच पायावर पडलाय का. आता सध्याच्या काळात दूध का दूध पाणी का पाणी आहे, काही लपून राहत नाही. फलकावरती धावा आहे त्या 8 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत. अनिल माळी सुरेख बॉलिंग. समोर आहे अक्षय गुंड. ज्या अक्षय गुंड मगाचा सामना फिनिश केला होता, आता फिनिश करणार का. वाह, काय सुंदर झेल टिपला. अगोदर अंदाज चुकला. अक्षय उचळे मला वाटतं बहुतेक तिथे, बरोबर ना. अक्षय उचळेच आहे. अक्षय उचळ्याने तिकडे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. अफलातून झेल त्याने टिपला आणि फलंदाज होतोय बाद. मगाच्या झेलचं बक्षीस पण अक्षयच घेऊन गेला. त्यानं जो अफलातून झेल टिपला. बाबू दुश्मन सुद्धा आज फलंदाजीमध्ये जास्त काही ठिकाणी संधी भेटली नाही, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं केलं. ते बक्षीस अजून इथंच आहे. ते बक्षीस इथंच आहे. अक्षय, मगाचं तुमचं बक्षीस आहे ते नंतर घेऊन जा. 200 रुपयांचं बक्षीस जमा आहे. ज्यांनी दिलंय त्यांचे खूप खूप आभार. खेळाडूंचा उत्साह असंच वाढवा. निगोज नगरीमध्ये कशाची कधी कमतरता पडत नाही. फलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. अजूनही 23 धावांची गरज 9 चेंडू मध्ये. हा चेंडू ऑफ साइडला उंच खेळला. बाबू दुश्मन चेंडूच्या खाली येतोय. झेल सुरेख टिपला. फलंदाज बाद. आणि याच बरोबर या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. अनिल माळी हा ठरतोय लोकनाथ चषकातला पहिला हॅट्रिक वीर. विकेट हॅट्रिक वीर. ज्याची गोलंदाजी फलंदाज अंग अंग जाळी, त्याचं नाव अनिल माळी. जबरदस्त. 200 रुपयांचं बक्षीस रावसाहेब दादांच्या वतीनं. दादा, विकेट हॅट्रिकला 500 पाहिजे. 200 ने काय होतंय. हल्लीच्या काळात 200ला तिकडे 4-5 पॉईंट अंडी सुद्धा येत नाहीत. त्यामुळे अनिलला तर जेवायला जायचं संध्याकाळी. 200 रुपये रावसाहेब दादा वराळ यांच्या वतीनं. तालुक्यातले एक दानशूर दातृत्व म्हणून असणारं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे. नवीन बॅटर धीरज गायकवाड. 8 चेंडू 23 धावांची गरज. नॉन स्ट्राईक एंडला संदेश गाजरे एकच वाक्य म्हणत असेल, अरे बाबा मला कोणीतरी स्ट्राईक द्या. काही लोक म्हणतात मला पैसे द्या, काही लोक म्हणतात मला घर द्या, काही लोक म्हणतात मला गाडी द्या, काही लोक म्हणतात मला अजून काहीतरी द्या. जावेद भाई कुरेशी यांच्याकडनं अनिल माळीसाठी 200 रुपयांचे पारितोषिक जमा. शॉर्ट पिच चेंडू होता मित्रांनो. हा चेंडू धीरजला तो दुखापतग्रस्त नसताना जर टाकला असताना हा चेंडू त्यानं ओढ्याच्या पलीकडे मारला असता, परंतु लिगामेंटची इंजुरी आहे. त्याला पायावरती जास्त तास बोजा घेता येत नाही. हा चेंडू या अगोदर तुम्ही त्याला टाकला असता, त्यानं तो चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर 50 मीटर नक्कीच मारला असता. हरकत नाही. धावफलक पुढे येतोय. 9 धावा. 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 7. फुल टॉस चेंडू तो ऑन साइडला खेळला गेलाय. अक्षय उचाळे चेंडूच्या मागे येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. संदेश